नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचे आपला चॅनेल ग्रेस सनशाईन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नवरात्र का साजरी केली जाते, त्यामागची कथा काय आहे। तर नवरात्र कथा या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा। चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राइब, लाईक, शेअर तसेच कमेंटही करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नवरात्र कथा। प्राचीन काळी महिषासूर नावाचा एक बलाढ्य राक्षस होता। त्याने कठोर तप करून ब्रह्मदेवाकडून वर मिळवला होता। कोणत्याही देवाने किंवा दानवाने त्याला मारता येणार नाही असा वर महिषासुराने ब्रह्मदेवाकडून घेतला होता। त्यामुळे अशा वरामुळे महिषासुराचा गर्व खूप वाढला। त्याने देवांना स्वर्गातून हाकलून दिले, तसेच पृथ्वीवर वाईट राजवट सुरू केली। सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी एकत्र येऊन प्रार्थना केली। त्यातून एक दिव्य तेज निर्माण झाले। त्या तेजातून माता दुर्गा प्रकट झाली। तिचे रूप अत्यंत अद्भुत होते। 10 हातात शस्त्रे चमकत होती। माता दुर्गाच्या डोळ्यांमध्ये तेज होता आणि सिंहावर आरूढ होऊन ती युद्धासाठी सज्ज झाली। महिषासूर आणि देवी यांचे युद्ध सलग 9 दिवस सुरू होते। कधी राक्षस सैन्य देवीवर तुटून पडत, तर कधी महिषासूर बैल, हत्ती, सिंह, मनुष्य असे विविध रूप घेऊन लढत असे। पण देवी प्रत्येक वेळी त्याला पराभूत करीत राहिली। 9व्या दिवशी अखेरच्या युद्धात देवीने त्रिशूलाने वार करून महिषासुराचा वध केला। त्यामुळे महिषासुराचा अंत झाला। त्यानंतर पुन्हा धर्म, शांती आणि सुव्यवस्था प्रस्थापित झाली। आता आपण पाहूयात नवरात्रीचे महत्त्व तरी काय आहे। तेव्हापासून आपण नवरात्र साजरी करतो। 9 दिवस देवीच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। शैलपुत्री, ब्रह्मचरणी, चंद्रघटा, कुष्मांडा, स्कंदमाता,